नदी प्रदूषण टाळण्यासाठी गेली काही वर्ष पंचगंगा नदीत गणेश मूर्ती विसर्जन करण्यास मनाई करण्यात आली आहे। आज घरगुती गणेश विसर्जनाच्या दिवशी पंचगंगा नदी घाटाकडे जाणारे मार्ग महापालिकेच्या वतीने बॅरिकेड्स लावून अडवले होते। पण केवळ हिंदूंच्या सणावेळीच प्रशासनाला कायदा आठवतो का अशी विचारणा करत आज हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी विरोध झुगारून पंचगंगा नदीत गणेश मूर्तींचे विसर्जन केले। काही महापालिका अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना नदीत गणेश मूर्ती विसर्जन करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला, पण मोरयाच्या गजरात हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि गणेश भक्तांनी बॅरिकेड्स तोडून नदीतच गणेश मूर्तींचे विसर्जन केले। हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा आक्रमकपणा पाहून पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्यांनी नमतं धोरण घेतलं। नदी प्रदूषणाला अनेक घटक जबाबदार आहेत, पण दरवेळी हिंदूंच्या सणावेळीच प्रशासनाकडून निर्बंध का लादले जातात असा प्रश्न हिंदुत्ववादी संघटनांकडून उपस्थित केला जातोय। महापालिकेने पंचगंगा नदी प्रदूषण रोखावं, मगच गणेश मूर्ती नदीत विसर्जन करण्यास बंदी घालावी अशी भूमिका घेऊन आज दुपारी काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते शुक्रवार पेठेतील गायकवाड पुतळ्याजवळ एकत्र आले। हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक भूमिका घेणार याचा अंदाज असल्यानं आज सकाळपासूनच पंचगंगा नदीघाट परिसरात लक्ष्मीपुरीचे निरीक्षक दिलीप पोवार यांच्यासह 50 पोलिसांचा फौज फाटा तैनात होता। तर पंचगंगा नदीकडे येणारे सर्व मार्ग आज महापालिकेने बॅरिकेड्स लावून बंद केले होते। नदी किनारी आलेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पंचगंगा नदीतच गणेश मूर्तीचं विसर्जन करण्याचा आग्रह धरला। त्यांना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलीस प्रशासनाने रोखण्याचा प्रयत्न केला। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पंचगंगा नदीत गणेश मूर्ती विसर्जन करता येणार नाही असं सांगण्यात आलं। तर दुसरीकडे बाळासाहेब निगवेकर यांच्याकडून सकाळपासूनच हातात फलक घेऊन गणेश मूर्तीचं विसर्जन पंचगंगा नदीतच करावं असं आवाहन केलं जात होतं। दोन्ही बाजूंनी आपापल्या भूमिका मांडल्या जात असताना बुधवार पेठ परिसरातील सुशील भांदिगरे यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी आज दुपारी 1:30च्या सुमारास बॅरिकेड्स मोडून काढले आणि पंचगंगा नदीत गणेश मूर्ती विसर्जित केली। त्यानंतर अनेक लोकांनी वाहत्या पाण्यात गणेश मूर्ती विसर्जित केल्या। दरम्यान गजानन तोडकर, उदय भोसले, राजू यादव, संभाजी भोकरे, दीपक सावंत, शिवानंद स्वामी, रोहित अतिग्रे, सुनील सामंत, शरद नाळे, दीपक देसाई, आशिष लोखंडे, शीला माने यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी महापालिका आणि पोलीस प्रशासनाला जोरदार विरोध केला। वर्षभर विविध घटकांकडून पंचगंगा नदीचं प्रदूषण होतं, त्यावेळी प्रशासनाला जाग येत नाही का असा सवाल त्यांनी उपस्थित केला। कोणत्याही परिस्थितीत गणेश मूर्तीचं पंचगंगेतच विसर्जन करणार अशी भूमिका घेऊन हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी महापालिकेनं उभारलेली बॅरिकेड्स उचकटून काढली। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा गजर करत आणि महापालिका, प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि पोलीस प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणा देत हिंदुत्ववादी कार्यकर्ते पंचगंगा नदीघाटावर गेले। तिथं गणेश मूर्तीची आरती करून काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी थेट पंचगंगेत सूर मारला आणि मूर्ती विसर्जित केली। सातत्याने प्रशासन हिंदू सणांच्या बाबतीतच या ठिकाणी सातत्याने गैरचिपी करते, प्रदूषणाचा आळ आणते। मग दुसऱ्या बाजूला या देशामधला बहुसंख्य हिंदू आहे, या ठिकाणी जो ईद साजरा होतोय, हजारो लिटर रक्त नदीमध्ये मिसळतंय, त्याचप्रमाणे नाताळमध्ये प्रदूषण होते। मग यांना सातत्यानं हिंदूंच्या सणाच्या बाबतीतच दिवाळी आली इको फ्रेंडली फटाके वाजवा, दसऱ्याला आवाजाचं प्रदूषण आहे, गणपती आला की नदीचं प्रदूषण होते। हे सातत्यानं हे प्रशासनानं नाटकं बंद करावी आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत गणरायाचं या वाहत्या पंचगंगा नदीमध्येच विसर्जन होणार। काही गणेश मूर्तींचं विसर्जन करून हिंदुत्ववादी कार्यकर्ते पुन्हा गायकवाड पुतळ्याजवळ आले। त्यावेळी महापालिकेचे अधिकारी गणेश मूर्ती विसर्जनाला नदीवर येणाऱ्या भाविकांना रोखत असल्याचं पाहून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली। त्यामुळे प्रशासनाला नमतं घ्यावं लागलं। गणपती विसर्जन करत असताना या ठिकाणी महापालिका प्रशासनाने बॅरिकेडिंग लावलं होतं। आज पूर्ण हिंदुत्ववादी कार्यकर्ते असतील, गणेश भक्त असतील, भागातील नागरिक असतील, या सगळ्यांनी बॅरिकेडिंग उधळून लावून गणपती पाण्यामध्ये विसर्जन केलेलं आहे। मुळात मुख्य कारण आहे की पंचगंगा नदीला प्रदूषण जे जबाबदार घटक आहेत ते कारखाने असतील किंवा इतर ज्या गोष्टी महिला मिश्रित पाणी असेल ते रोखण्याऐवजी महापालिका या ठिकाणी बॅरिकेडिंग करून गणपती विसर्जन थांबवत होतं। त्यामुळं कुठेतरी भावनेचा उद्रेक झाला आणि नागरिकांनी सगळ्या गणपती पाण्यामध्ये सोडलेला आहेत। आणि आम्ही महापालिकेला विनंती करतो की जे प्रदूषणाला घटक जबाबदार आहेत त्याचं तुम्ही पहिला अंमलबजावणी करा आणि मग या ठिकाणी तुम्ही गणपती रोखण्याचा प्रयत्न करा।
दरम्यान पंचगंगा नदी घाटावर कृत्रिम कुंडात विसर्जित केलेल्या मूर्ती गायकवाड पुतळ्याजवळ ठेवण्यात आल्या होत्या. या ठिकाणी 3 कुंड ठेवले होते. या 3ही कुंडातील पाणी कार्यकर्त्यांनी ओतून टाकलं. तसंच पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विसर्जनासाठी लावलेले फलक हिंदुत्ववाद्यांनी काढून टाकले. त्यानंतर दान केलेल्या आणि टेम्पोमध्ये ठेवलेल्या गणेश मूर्ती हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी थेट नदीत विसर्जित केल्या. सुमारे 2 तास हा सगळा प्रकार चालू होता.